हिवाळा सुरू झाला की सगळीकडे पावटा तयार होतो. पावटा म्हणजे एक प्रकारची भाजी, आमच्याकडे त्याला वरणा म्हणतात कोकणामध्ये. आणि इकडे पावटा सुरू झाला की पावट्याची भाजी, पावट्यापासून भात, पावट्यापासून आमटी, असे वेगवेगळे प्रकार करतात. मग मी एकदा पावट्याचा भात खाल्ला एका सुपरवायझरच्या टिफिनमध्ये. नंतर मला वाटलं की मी सुद्धा करून बघावं की कसा बनवता येतो. आणि सुरुवातीला एक बटाटा घेतला, बटाटा चिरला आणि त्याचे बारीक 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 फोडे केले. नंतर त्याच्यानंतर एक वाटण तयार केलं. जास्त काही मोठं असं वाटण नव्हतं, सिंपल. एक 4 मिरच्या घेतल्या, त्यानंतर कोथिंबीर, नंतर त्याच्यामध्ये लसूण. प्रथम त्या मिरच्या बारीक बारीक कट करून घेतल्या, कारण त्या मिक्सरला न लावता पाट्यावरती ठेचल्या तर त्याची चव चांगली येते असं मला त्यांनी सांगितलं होतं. म्हणून मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर आणि ती लसूण घेऊन एका पात्रामध्ये चांगलं ठेचून घेतलं. अगदी बारीक होईपर्यंत त्याला चांगलं ठेचून 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 घेतलं. जेवढं बारीक होईल तेवढं जर बारीक केलं तर त्याचं कणही राहत नाही आणि जेव्हा आपण भात खातो तेव्हा त्याची टेस्ट वेगळी लागते. म्हणून मी खूप बारीक बारीक त्याला ठेचून घेतलं. ठेचताना जरा मिरचीचे कण डोळ्यावरती उडतील याची भीती वाटत होती, म्हणून मी थोडंसं पाठीपुढे मान करत होते. तुम्हीसुद्धा त्याची जरा काळजी घ्या, नाहीतर पूर्णपणे तोंड आपलं तिखट होऊन जातं. नंतर मी आहे ना, हा भात करण्यासाठी सगळे लोक इंद्रायणी तांदळाचा भात करतात, पण मी इंद्रायणी तांदळाचं कणी यूज केला होता. कारण कणी शिजते पण पटकन आणि ती थोडीशी गिर शिजल्यामुळं खूप चांगलं लागते. म्हणून पहिल्यांदा एका साईडला तांदूळ धुवून ठेवले थोडा वेळ तसं सडसड होण्यासाठी. कारण की जर भात नुसतंच ओलं टाकला आतमध्ये तांदूळ तर त्याचं काय होतं तर चांगलं आपल्याला भाजता येत नाही. नंतर त्याची मी एक आहे ना नंतर पहिल्यांदा आहे ना गॅसवरती एक माझं कुकर ठेवला. कुकर छान तापून घेतला, कारण की कुकर छान तापलं की बरोबर तेलही तापून जातं. नंतर कुकरमध्ये तेल टाकलं. तेलबरोबर जास्त काही फोडणीला साहित्य वापरलं नाही. जिरं, मोहरी, हळद आणि थोडंसं हिंग वापरला. हिंगामुळे थोडंसं वास चांगला येतो. नंतर जी मी प्युरी केली होती ती त्या कढईमध्ये, ती फोडणीमध्ये टाकून घेतली आणि मस्तपैकी ते वाटण असं भाजून घेतलं. नंतर बटाटा आणि पावटा टाकला. पावटा थोडा भाजून घेतला, कारण की पावटा भाजला तर उघरटपणा त्याचा जातो, म्हणून छानपैकी पावटा भाजून घेतला. नंतर इंद्रायणी तांदूळ जो मी कणी धुवून ठेवला होता तो त्याच्यावरती टाकला. चांगल्या प्रकारे तांदूळ भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी न घालता भात शिजेल याची गॅरंटी पकडून तेवढं पाणी घालायचं, म्हणजे मऊ भात झाला पाहिजे. म्हणून इंद्रायणी तांदूळ जेवढं सॉफ्ट होतो, जेवढा मऊ होतो तेवढा चांगला लागतो. आणि मी याच्यामध्ये थोडं तूप ॲड केलं. तूप कशासाठी ॲड केलं तर चांगलं वाटावं म्हणून. चवीनुसार मीठ घातलं आणि माझा भात रेडी झाला. पण मी त्या राईसबरोबर बाकी काही न घेता थोडं दही आणि शेंगदाण्याची चटणी घेतली. थँक्यू.